आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि तब्बल 11,100 कोटींच्या प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी होणार आहे। तर अयोध्या विमानतळ, रेल्वे स्थानक याचं उद्घाटन तसंच वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील सुद्धा मोदी दाखवणार आहेत। यानंतर मोदी सभा देखील घेणार असल्याची माहिती आहे। तर अयोध्येला सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्यात। तर उत्तर प्रदेशातील इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन आज होणार आहे। दरम्यान मोदींचा हा दौरा नेमका कसा असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 11:15 वाजता अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर 12:15 वाजता अयोध्या विमानतळाचं उद्घाटन सुद्धा मोदी करतील। तर दुपारी 1 वाजता सार्वजनिक कार्यक्रमाला ते उपस्थिती देणार आहेत। तर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा देखील मोदी दाखवणार आहेत। यानंतर एकूण 11,100 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। तर उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर 4,600 कोटी रुपयांचे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे। दरम्यान कोणकोणत्या प्रकल्पांचं मोदी उद्घाटन करणार आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर जागतिक दर्जाच्या 11,100 कोटींच्या प्रकल्पांचं मोदी भूमिपूजन करणार आहेत। तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। यानंतर टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं सुद्धा उद्घाटन मोदी करणार आहेत। तर अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। तर अमृत भारत रेल्वे गाड्यांना मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तर 6 नव्या वंदे भारत ज्या ट्रेन्स आहेत त्या ट्रेन्सला हिरवा झेंडा मोदी दाखवणार आहेत। तर राम मंदिराकडे जाणाऱ्या नव्यानं बांधलेल्या 4 नव्या रस्त्यांचं सुद्धा लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। शिवाय 2,180 कोटींची गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं सुद्धा भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। तर 4,600 कोटींच्या विविध योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज मोदी करणार आहेत। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचं नाव आता जगाच्या नकाशावरती पोहोचलंय। त्याचं कारण आहे माझ्या पाठीमागे जी तुम्हाला इमारत दिसते ती इमारत, जी मुख्य इमारत आहे टर्मिनलची, त्या बिल्डिंगला श्रीराम मंदिराची प्रतिकृती आहे ती साकारण्यात आलेली आहे। खरं तर 30 डिसेंबरला याच इमारतीचं आणि या संपूर्ण एअरपोर्टचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। 30 तारखेपासून जरी याचं उद्घाटन होणार असलं तरी 6 जानेवारीपासून खरं तर विमानं जी आहेत ती या ठिकाणी उतरण्यासाठी सुरुवात होणार आहेत। 22 तारखेला प्रामुख्यानं जर बघायला गेलं आपण तर या ठिकाणं जवळपास 100 विमानं जी आहेत ती या ठिकाणी एअरपोर्टवरती येणार आहेत आणि त्या अनुषंगानं तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला या ठिकाणं चित्र जे आहे ते बघायला मिळते। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर 6 तारखेपासून या ठिकाणी नियमितपणे विमानांची ये जा सुरू होणार आहे। कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।